तर जय भीम मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर आज आहे मी खडोली स्टेशनला. तर आज मी चाललोय खडोली नदीला माझ्या मित्रांसोबत. माझे मित्र पण आहे सोबत. तर आपण जाऊया, खूप मजा येणार आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे नदीला जायला. मला खूप मजा येते नदीला वगैरे जायला, फिरायला खूप मजा येते. तर आपण जाऊया. तर आता आपण भेटूया पुढे. तर माझा मित्र पण येतो एक, तर मग त्याचीच वाट बघतो स्टेशनला. मग तो आले तर आम्ही निघू. तर मित्रांनो आता आम्ही निघलोय. तर मित्र पण आला माझा अजून. आता आम्ही चाललोय 10 मिनिटाचा रस्ता, आता चालत चाललो आम्ही. तर भेटूया आपण खडोली नदीला. चला गाईस, फायनली मी आलोय खडोली नदीला. तर माझ्यासोबत माझे मित्र पण आहे. कारण पब्लिक पण खूप आहे, पब्लिक खूप सारे लोक आहे. तुम्ही पण नक्की विजिट करा, खूप भारी. खूप एक्साइटेड आहे. आता आम्ही पाण्यात उतरू, त्याला आम्ही आमचं सामान ठेवू चांगल्या जागेवर. मग आम्ही पाण्यात उतरू, खूप एन्जॉय करणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. उतरूया आपण पाण्यात, मी उतरतोय पाण्यात, मजा येणार आहे खूप. तर आमचं सामान, आमची बॅग कुठे ठेवा आम्ही ते बघते. तर हा भाई आमचा राजू, तो बोलतोय मी तिकडे जाऊन बॅगी ठेवतो सर्वांचे एक एक, पण आम्ही बोलतोय नको जाऊ, खूप खोले. तरी तो चाललाय बॅग ठेवायला. बॅग भिजणार बघा. ए नको जाऊ राजू. बघा लहान लहान पोरं आहे मित्रांनो, तुम्ही पण विजिट करा, खूप भारी पब्लिक आहे. फर्स्ट टाइम आली आहे मित्रांनो, माझा मित्र घेऊन आला. हे बघा, ए नको रे. अरे आरामशीर जा रे भाई. हे बघा हा गेला गोलू. हे बघा बॉडी बघा त्याची गाईस. तर राजू गेलाय पुढे बॅग ठेवायला. हो एक सांभाळ. ए राजू ये ना, काय ये इकडून ये. मार. हे बघा काही उडी मारली आणि एक नंबर. आता येते वापस इकडे. मला नाही, आमच्या दोघांना अजून पावसाच येत नाही काही. आम्ही ट्राय करतो. हे बॅग दे त्याला, बॅग दे. तर मित्रांनो याच्यात ना मच्छा पण आहे, मच्छा. मित्रांनो मी पाण्यात उतरले आणि मंथन घाबरते पाणी द्यायला. चल ना. ठीक आहे. तर काही चाललोय फायनली आम्ही पाण्यामध्ये चाललोय पाण्यात. मला तर खूप भीती वाटते मला आत जायला. तर मी जातच नाही, बाहेरच थांबलो. वापस बाहेर आलो. हे दोघं पण बाहेर आले वापस. इथं खूप खोल आहे. इथं जाऊ नव्हतं मी. थंडी वाजणार आहे बाबा. अरे त्या साईडला जायचं, तिकडे जाऊन इकडे जास्त खोल है. तिकडे बहुत दूर तक जाएगा ना, तभी इतना ही पानी था, इसलिए बोल रहा था उधर तक जाएगा. किती खोल आहे इथे? भरपूर खोल आहे. हां माझं नाक डुबलं तर. अरे माझा मोबाईल आहे रे, मेन मोबाईल आहे. काय मोबाईल छोटे पोरं पण काय बोलतोय तिकडे. अरे इथं बघ, डायरेक्ट खाली जाऊ तिकडे. तिथे हलकं मला भेटी वाटली. पाणी आहे तिथे, एवढंच पाणी तिकडे पुढे. मग चल ना, मग तिकडे जाऊ. चल. आता आम्ही चाललो तिकडे मित्रांनो, कारण की तिकडे गुडघे एवढंच पाणी आहे, म्हणून आम्ही तिकडे चाललो. तुम्ही पण विजिट करा मित्रांनो, बाकी भारी आहे. फ्रेंड्स फॅमिली वगैरे खूप लोक आले. माझे पाय सटकत आहे मित्रांनो. आपला सुहास जाता आता पाण्यात उतरलेला आहे. फुल एन्जॉय करतोय. हा एकदम मस्त पाणी आहे. तुम्ही पण नक्की विजिट द्या. खूप गार पाणी, मजा येते खूप. एवढं एक्साइटेड ना मी पाण्यामध्ये. आता पोहायला तर नाही, मला पाण्यात खेळायला येतं मला. आणि इथे बघू शकता ही खूप मोठी नदी आहे. आणि तिकडे मी गेलो, तिथं उतरलं पण होतो मित्रांनो. पण काय होतं, तिथं खोल खूप होता म्हणून इथं आलो. इथं थोडं गुडघे एवढा पाणी म्हणून इथं नको जास्त रिस्क घ्यायला, आणि घरी माहीत पडलं तर म्हणून मी इथं आलो गप्पा. इथं कळतं म्हणून. बाकी काय नाही, तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. चॅनलवर नसतील तर नक्की सबस्क्राईब करा. मंथन इकडे गेलाय बात. तिथं मला जायला भीती वाटते म्हणून मी तिकडे जात पण नाही. खूप असं नाही का बहिता पाणी आहे म्हणून मी तिकडे जात पण नाही. बस तिकडच्या इकडंच, जास्त काय नाही. असं पुढं नको, रिक्स नको जास्त घ्यायला. आता ती बघा ते दोघं माझे मित्र बॅग घेऊन येते.
हा 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 राजू बाई घेऊन आला. आरामशीर नाव आहे. कुठे इकडे बॅग इकडे ठेवतो आम्ही. अरे पडले बिडले तर कशा हां राहू. त्या बॅगी बिगी सेट केले आता. वापस गोलू कुठे गेला. गोलू हा येतो तुम्ही. हा जातो जातो. वापस तिकडे चाललो आता बॅगी घ्यायला. इकडे इकडं. थँक्यू भाऊ. हे घे बॅग हे बाई या दगडावर ठेवा. दगड बरं वाटतं. भारी वाटते. बाकी ते एवढा गरम एवढा मुंबईत हे गरमी खूप चालू. आरामशीर आरामशीर आरामशीर. राजू राजू बघा राजू बघा. ये इकडे तिकडे नको जाऊ लांब. तिकडे नको जाऊ लांब. हे चल ना आता आपण जाऊ ना मित्रांनो. आपण चाललो आता आम्ही. हे साबण इकडेच लांब चप्पल काढू. चल इकडे आता तिकडे जाऊ कुठं. काही तर आता आपण जाऊया. आपल्याला पोहता येत नाही म्हणून आपण शांत पाणीत जाणार आहे. इश्क आहे तो इश्क आहे. बाकी आपला राजू भाऊ आलेला आहे. त्याने मला वाचवलं एकदा वाहून इकडे इकडे फुल एन्जॉय. माझी मित्र फुल एन्जॉय करते. ट्रेनमध्ये तर काय पट्टे थंडी आहे इथे. ऊन तर आहे बट पाण्यातनं बाहेर निघाल्यावर तुम्हाला माहितीच आहे कशी थंडी पडते. तशी थंडी वाजते आता. थंडी घालवण्यासाठी आम्ही स्पेशल चिप्स खातोय. आता आम्ही चिप्स वगैरे खातो. आपण जागा बेगून ना. तुम्ही पण इकडे जवळ ये. तर तुम्हाला पण सांगतो आणि आम्हाला सर्वांनाही लागू होतं की दारू वगैरे पिण्यापेक्षा हे प्या गरमीमध्ये. स्प्राईट प्या. चांगलं असतं तुमच्या अंगासाठी. आणि हे ॲज अ चकना म्हणून खा तुम्ही स्प्राईट सोबत. काही हरकत नाही आहे. बट दारूने स्वतःची पण तब्येतीची वाट लागते आणि दुसऱ्यांना पण तो त्रास होतो. तर त्यापेक्षा ते नका करू. आणि ड्रिंक वगैरे करून अजिबात पाण्यात वगैरे उतरू नका. रिक्स नका घेऊ. म्हणून आपल्या सेफ्टीला दारू वगैरे नका घेऊ. असं एन्जॉय करा मित्रांनो. बाकी काय नाही. बाकी नाही. तुम्हाला आधीच पावता येत नाही आमच्या 2 जणांना. या दोघांना येतं पावता. बाकी काय नाही. आणि इथे काही चालू आहे. यो असं वाटतच नाही ऊन लागते. पाण्यामध्ये उतरलं तसं वाटतच नाही ऊन लागते. एकदम नॉर्मल गार थंड खूप. मला पाणीमध्ये खूप म्हणजे मजा येते मित्रांनो. खूप म्हणजे खूप मजा येते. आणि काय ना आपला फोन सांभाळत पाण्यात टाकू नको. आता इथं येतं काय इथं बघा. आता मी पाण्याच्या आत जातो. दुपारचे वाजले 4:30 आणि अजून पण आम्ही पाण्यात आहे. तर असं झालं तर माझा फोन एवढा हीट झाला ना म्हणून मी अर्धा ब्लॉक नाही घेऊ शकलो. कारण की एवढा चलतच नव्हता माझा फोन. तर आता थोडं पाण्याच्या बाहेर आलो आहे. आणि पाण्याच्या बाहेर आलेलं थंडी याच्या फोनने डायरेक्ट रिस्पॉन्स दिला की युअर कॅमेरा इज नॉट रिस्पॉन्डिंग. आणि फोन अक्षरशः बंद व्हायला आलेला तरी पण दादा तुमच्यासाठी ब्लॉग बनवतोय. ठीक आहे. पण आणि आता पण वरती खूप ऊन आहे आणि नदीमध्ये खूप मजा येते. तर तुम्ही बघू शकता पब्लिक पण खूप आहे आणि इथे मजा पण करायला चांगली जागा आहे. बट क्राऊड असल्यामुळे आज पण क्राऊड आहे. कारण गरमी आहे म्हटल्यावर पब्लिक येतेच. फॅमिलीज येतातच. बट काय काय जरा पियाला वगैरे पण येतात. तर थोडीशी घाण होते. ऊन गरम असल्यामुळे आम्ही दाखवलं नाही काय. बट तरी पण आहे इथे खूप एन्जॉईंगसाठी आहे जागा. तुम्ही बघू शकता. हे बघा खूप छोटे छोटे पोरं पण तिथपर्यंत जातात डायरेक्ट आहे. आम्हाला तर पोहता नाही तरी आम्ही तिकडे इकडे गेलो. तिथं कारण एवढं पाणी मित्रांनो. काय नाही तुम्ही तिथं
गर्लफ्रेंडला घेऊन नका येऊ, येतील तर मित्रांना घेऊन या. मित्रांसोबत अलगच मजा आहे. ही गोष्ट 100पैकी 1000 पटीने बरोबर आहे. येतात तर मित्रांसोबत या, आपल्या फॅमिली सोबत या. आजची बात आणि काय नाही, खूप मजा येते आपली. तुझी बॉडी बघा आहे ले गोल्लू बोलते गोल्लू. आपण पण नेक्स्ट टाइम यांच्यावानी घेऊन येऊ. असं काय बोलते टायर नाही, ट्यूब ट्यूब ट्यूब. बट इकडे वेस्ट ऑफ मनी आहे ट्यूब, कारण इथे 150 रुपये एका तासाचे ट्यूबचे घेतात, तर वेस्ट ऑफ मनी आहे. घेऊ आपण. सो गाईज फायनली आता ब्लॉग एंड करू. तर खूप मजा आली आज, खूप म्हणजे खूप जास्त मजा आली. तर तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा इथे येऊन, खूप मजा आली मला. खडोलीला खूप भारी नदी आहे, तुम्ही येऊ शकता. हे व्ह्यू बघा किती भारी पाणी बघू शकता. मी फर्स्ट टाइम आलो, माझे मित्र घेऊन आले, मला पण माहिती नव्हती जागा जास्त. तर मजा आली, बाकी काय नाही जास्त. तर तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं नक्की मला कमेंट मध्ये सांगा. चॅनलवर नसतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला माहिती आहे आपल्या बाबांची जयंती येते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंतीविषयी फुल राडे दिसतं ब्लॉग मध्ये. तो तुम्ही नक्की तो पण ब्लॉग बघा. सर्वांना लव्ह यू आणि थँक्यू मला सबस्क्राईब एवढं प्रेम दिलं तुम्ही. एवढंच काही नाही, बाकी आजचा ब्लॉग मला सांगा नक्की कसं कमेंट मध्ये. तर भेटूया आपण लवकरच. बाय बाय.